आज बऱ्याच दिवसांनी सगळे एकत्र बसलेत जेवायला. छान वाटतंय बघून. खरंय. आणि ह्याचं क्रेडिट जातं आईंना. हो, आईने पुढाकार घेतला म्हणून शक्य झालंय सगळं. क्रेडिट देत आहे. याआधीही हे टेबल रिकामं होण्यामागे कारण आईच आहे. विसरला सगळं. नाही, बरोबर आहे तुझं. सगळ्या गोष्टींना मीच जबाबदार आहे ना. एखादी चांगली गोष्ट करावी तर त्याचं कौतुकच नाहीये कोणाला. मला नाही जेवायचं. आई 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 मला वाटतं जेवण गरमागरम आहे. वातावरण अजून गरम व्हायच्या आधी जेवून घेऊया. मी वाढायला घेते. वहिनी, आज मी आणि सावली आम्ही दोघी मिळून वाढ. अगं हो वहिनी, तुम्ही बसा, आम्ही वाढतो. ठीक. मलाही वाढ सावली. अरे हे असं एखादं भूत बघितल्यासारखं काय बघताय सगळे माझ्याकडे? कोणाला आवडलं नसेल मी इथं आलेलं तर मी निघू का तिलोत्तमा? ए नाही नाही, असं काही नाही. ये बस. तारा, तू कधी आलीस? तिलोत्तमाने इतक्या लगेच तुला माफ केलंय? तिलोत्तमा, माझ्या लेकीला माफ केलंस तू इतक्या लगेच आणि घरी घेऊन आलीस. ग्रेट आहेस तू. तू का आलीयस इथे? हा? आणि आता आमच्या सोबत काय नवीन खेळ खेळणार आहेस ग? तारा तारा तारा, मी माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणीच्या घरी आले. अगं पण वेळ असते दुसऱ्यांच्या घरी जायची. आणि या घरात तू जे काही केलंस ना, त्यानंतर न सांगता न विचारता इथे यायची कशी काय हिंमत तुझ्यात एवढी? कम ऑन तारा, आपल्याच मैत्रिणीला भेटायला कसला आलाय वेळ काळ? आणि राहिली हिंमत तर ती माझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्तच आहे नाही का? त्यामुळे मला अक्कल शिकवू नको बेटा. मम्मा, तारा 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 भैरवी, प्लीज शांत व्हा दोघी जणी. हं? आणि तारा, ही आपली पाहुणी आहे ना, आपल्या घरात पाहुण्यांची असं बोलायची पद्धत नक्कीच नाही. ओके? आणि झालेल्या गोष्टी उकरून प्लीज काढू नका, त्याने काही उपयोग होणार नाही. पण मॉम, तुम्ही मला ज्या कारणासाठी या घराबाहेर काढलं होतं ते सगळं हिनेच करायला लावलं होतं मला. आणि तुम्ही? तारा, आणखीन किती दिवस आपण तेच सगळं राहणार आहोत? हां, सोडून दे, विसर सगळं. बरोबर बोलतेय तिलोत्तमा. असं सगळं जुनं घेऊन बसायचं नसतं ग. मागचं सगळं विसरायचं असतं आणि पुढे जायचं असतं. आणि असं जर प्रत्येकाच्या चुका मोजायला लागलो आणि त्याला शिक्षा करायला लागलो तर हे अख्खं घरच रिकामं होईल. हो ना राजकुमार? मम्मा, तारा, प्लीज शांत हो. भैरवीजी, तुम्ही जेवणाच्या वेळी आलायत. मला वाटतं आधी जेवून घेऊया, मग बोलता येईल. सावली, तूच वाढ. मला नाही जमणार. अशा पाहुण्यांचं कौतुक करायला तर मला जमणारच नाही. तारा, तारा मॅडम, आय एम सॉरी भैरवी, सो सॉरी. राहू दे. चल बस. माईंचं असं अचानक बॅग घेऊन येणं आणि तिलोत्तमा मॅडमने त्यांना इतकं सहज स्वीकारणं, हे साधं नक्कीच नाही. तो डॉक्टर, भैरवी माई आणि तिलोत्तमा मॅडम या त्रिकोणाचं नक्कीच काहीतरी गुपित आहे. आणि त्याचा छडा लावल्याशिवाय आता मला चैन पडणार नाही. अहो, मगासपासून बघतेय, काहीतरी विचार करताय तुम्ही. हे काय, हातातलं पाणी सुद्धा नाही प्यायलात?
काय झालंय? कसलं एवढं टेन्शन घेतलंय? मनावर खूप दडपण आलंय अलका. संकटांची राग मला संपायचं नावच घेत नाहीये. संकटांची राग मला काही कळत नाहीये. मला समजेल असं सांगाल का काहीतरी? अलका, आजपर्यंत सावलीच्या आयुष्यात जे घडत होतं ते फक्त वारं होतं, पण आता प्रत्यक्षात खूप मोठं वादळ येणार आहे. आजपर्यंत ते फक्त तिच्या अवतीभोवती घोंगावत होतं, पण आता मात्र थेट घरात शिरलंय. काय बोलताय तुम्ही? कसलं वादळ? देवा, आतापर्यंत या पोरीने एवढं सोसलंय. तिच्या वाट्याला आलेला वनवास काही संपत नाही. आता कुठे सगळं छान सुरळीत सुरू होतं असं वाटावं. इतक्यात हे काय आता नवीन? आधीच आयुष्याला गालबोट लागलंय, अजून काय व्हायचं बाकी? ग्रह कधीही खोटं बोलत नाहीत अलका. ग्रह म्हणजे सांगतायत ना, तेच मी तुला सांगतोय. येणारा काळ अत्यंत वाईट आहे. सावलीच्या आयुष्यात जे काही घडणार आहे त्याचा तिने स्वप्नातही विचार केला नसेल. येणाऱ्या संकटाशी सामना करायचं बळ तिला मिळो, एवढीच मी देवाकडे प्रार्थना करू शकतो. प्रार्थना? नुसती देवाकडे प्रार्थना करून काय होणार आहे? आणि तुम्ही असेच हातावर हात ठेवून बसणार आहात का? वडील आहात तिचे. ते काही नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता तिला फोन करा आणि तिला हे सगळं सांगा. तिला या सगळ्याची जाणीव करून द्या. सांगतो. छान झालं जेवण, पण तारा अशी तडकाफडकी निघून गेली. कसं समजवायचं या मुलीला? खरं म्हणजे मी मान्यच केलंय ना, आता माझ्या इतक्या चुका झाल्या त्या मी नाकारत नाहीच आहे, पण आता झालं गेलं विसरून जाऊन एक नवी सुरुवात करायचा असा विचार आहे. पण ही पोरगी मात्र मागचं सगळं उगाळत बसली आहे. असं कसं चालेल पण तिलोत्तम? काय ना भैरवीजी, मला कळत नाही माणसं कशी पटकन आपण केलेले गुन्हे विसरून जातात ना. आणि म्हणजे ताराला काय वाटते माहितीये का, ज्या गुन्ह्याची शिक्षा आईने तिला दिली आहे ना, त्याचा खरा गुन्हेगार तुम्ही आहात, मला नाही. ताराला असं वाटतंय. राजकुमार असू दे, जाऊ दे ना. आपल्याला माहिती आहे ना तारा खूप चिडली आहे, तिच्या हात खूप काही साठलंय. हळूहळू शांत होईल ना ती. महत्वाचं काय आहे की तिला तिचं हक्काचं घर मिळालंय, ती परत आली आहे. हो ना? सरप्राईज चांगलं होतं आई. नाही, बऱ्याच दिवसांनी आपण सगळे एकत्र जेवायला बसलो ना. थँक्यू. जेवण खूप झालंय, जरा शतपावली करून येतो मी. ऐश्वर्याचं काय तिलोत्तमा?